एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि तो तरुण त्या परिसरामध्ये राहत असताना त्याची ओळख एका विवाहित महिलेसोबत झाली। आता ती महिला त्या तरुणाकडे मोठ्या प्रमाणात पाहू लागली, हा तरुण सुद्धा त्या महिलेकडे पाहू लागला। बघता बघता या दोघांची नजर भिडली, एकमेकांकडे बघून हसू लागले, बघू लागले आणि आहे ना एक आनंद होत होता। मग अशा पद्धतीने त्या तरुणाचं त्या विवाहित महिलेसोबत जमलं आणि जमल्यानंतर त्या दोघांनी अनेक वेळा नको ते कृत्य केलं। आता त्या तरुणाला विवाहित महिला पटलेली होती, तिच्यासोबत त्याचे संबंध सुरू झालेले होते, पण मात्र हे सगळं असतानाच त्या महिलेनं तिच्या संपर्कात असणाऱ्या अजून काही ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा त्या तरुणाकडे आणलं आणि त्या तरुणाला त्या महिलांसोबत भोगळं केलं। आता अशा पद्धतीचं जे प्रकरण घडत होतं त्या तरुणाला सुद्धा मोठा आनंद वाटत होता की त्याच्या संपर्कामध्ये काही महिला आल्यात आणि त्या त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं करतायत। पण जसं जसं हे प्रकरण समोर जात होतं तसं तसं धक्कादायक घडत होतं आणि अखेर एक दिवस आला आणि त्या दिवशी घडलं होतं एक मोठं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण प्रकरण घडलंय, घटना घडली आहे, ती घडली आहे राजस्थानमधील जे मेहंदीपूर बालाजी नावाचं गाव आहे, या गावामध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि संपूर्ण घडलेली घटना आहे। या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे, अंतेश त्याचं नाव आहे आणि तो या परिसरामध्ये राहत होता। मग या परिसरामध्ये राहत असताना त्याची ओळख एका विवाहित महिलेसोबत झाली। आता विवाहित महिलेसोबत ओळख झाल्यानंतर त्याचं बोलणं, चालणं, ते एकमेकांकडे बघणं, हसणं या गोष्टी सुरुवातीला सुरू झाल्या। आता सुरुवातीला सुरू झाल्यानंतर यांनी एकमेकांसोबत मोबाईल नंबर सुद्धा शेअर केले आणि मग आता हे मोबाईलवर बोलू लागले। आता मोबाईलवर मोठ्या प्रमाणात बोलू लागले आणि बोलू लागल्यानंतर तो जो तरुण आहे तो त्या महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ लागला, तर ती महिला सुद्धा त्या तरुणाला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागली आणि नको ते कृत्य करू लागली। आता त्या तरुणाला या संपूर्ण गोष्टीमध्ये मोठा आनंद वाटत होता, पण मात्र जेव्हा त्या महिलेनं अजूनही काही महिलांना ही गोष्ट सांगितली की ती त्या तरुणाबरोबर कशा पद्धतीनं करते, काय करते, मग ते ऐकून त्या तिच्यासोबत असणाऱ्या ज्या 4 महिला होत्या यांना सुद्धा मोठी उत्सुकता लागली आणि त्या सुद्धा त्या तरुणाबरोबर त्याच पद्धतीनं करू लागल्या आणि त्या तरुणासोबत अशा पद्धतीनं नको ते कृत्य करू लागले। सुरुवातीला ही संपूर्ण घटना चांगली वाटत होती त्या तरुणाला सुद्धा, त्या महिलांना सुद्धा, पण मात्र जेव्हा ती जी पहिली महिला होती जिने त्या तरुणाबरोबर हे सगळं नको ते कृत्य केलेलं होतं, ती महिला आता त्या तरुणाकडं 5 लाख रुपयाची मागणी करू लागली आणि 5 लाख रुपये जर दिले नाही तर मग तुझे जे नको ते कृत्य करतानाचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, नाहीतर मग पोलीस स्टेशनमध्ये देईल, तुझ्यावर कारवाई करील, असं त्या तरुणाला सांगितलं। आता तरुणाला सुरुवातीला मज्जा वाटू लागली, पण मात्र जेव्हा त्या महिलेनं हे व्हिडिओ दाखवला आणि 5 लाख रुपयाची मागणी केली तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची वाळू सरकली। कसं तरी करून त्यानं इकडून तिकडून 2-4 लाख रुपयाची जमवाजमव केली आणि त्या महिलेला दिली आणि महिलेचं प्रकरण त्या ठिकाणी मिटवलं। आता इथून पुढे असं काही करणार नाही, संबंध ठेवणार नाही असं ठणकावून त्या महिलेला सांगितल्यानंतर ती महिला बाजूला गेली। पण मात्र त्या महिलेनं इतर ज्या 4 महिला संपर्कात आणल्या होत्या त्यांची मागणी आता एक एक करून समोर येऊ लागली आणि त्या सुद्धा नको तसे व्हिडिओ दाखवून त्या तरुणाकडे पैशाची मागणी करू लागले आणि त्याला ब्लॅकमेल करू लागले। मग हे जे प्रकरण होतं हे मोठ्या प्रमाणात वाढत गेलं आणि त्या तरुणाला काय करावा काय नाही, समाजामध्ये बदनामी होईल नाही तर मग कारवाई होईल या भीतीनं त्याला काय करावं हा प्रश्न मोठा त्याच्यासमोर पडलेला होता। मग एक दिवस त्यानं काय केलं, तो त्या ठिकाणाहून गेला, त्याच्याच गावामध्ये एक लॉजिंग होती, त्या लॉजमध्ये गेला, एक रूम बुक केली आणि रूम बुक केल्यानंतर तो रात्रभर त्या ठिकाणी राहिला आणि मध्यरात्र झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली, त्याचा जीव त्या ठिकाणी गेला। आता रूममध्ये आत्महत्या केल्यानंतर सकाळी जेव्हा ते हॉटेलचे कर्मचारी आहेत ते साफसफाईसाठी त्या रूममध्ये गेले, पण मात्र रूमचं दार वाजवलं तरीसुद्धा आतमधून काहीही प्रतिसाद आला नाही। मग काहीतरी घडलंय असा जेव्हा संशय त्या कर्मचाऱ्यांना आला तेव्हा त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती
जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली। मग घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी दरवाजा तोडला, आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समजलं की या तरुणाने त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। जेव्हा पोलीस त्या रूमची तपासणी करत होते तेव्हा त्या ठिकाणी एक 12 पानाचं पत्र पोलिसांना सापडलं आणि त्यामध्ये सुसाईड नोट ही सुद्धा त्या तरुणानं लिहिलेली होती। आता ते 12 पानाच्या पत्रामध्ये 4 महिलांसह 12 जणांची नावं होती आणि त्या नावांच्या आधारेच पोलिसांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्या तरुणाबरोबर अजून अशा किती जण संपर्कात आहेत, कोणी कोणी त्याला त्रास दिला या संपूर्ण घटनेचा प्रकारचा तपास पोलीस त्या ठिकाणी करतच आहेत। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीचे काय काय प्रकरण घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं। एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही, पण समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। एकंदरीत हे जे असे प्रकरण घडत आहेत किंवा जे प्रकरण घडले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।